रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आज मी खूप व्हायब्रेटिव्ह फ्लॅटमध्ये आलेलो आहे. व्हायब्रेटिव्ह असण्यापाठीमागं कारण एक आहे की हा फ्लॅट खूप मोठा आहे, खूप चांगला आहे, खूप प्रशस्त आहे. आणि सगळ्यात ह्या फ्लॅटचं जर विशेष म्हटलं तर हा बाहेर जाताना नॉर्थ फेसिंगचा फ्लॅट आहे. आणि ह्या साईडला तुमचं वेस्ट मोकळं आहे आणि तुमचं ईस्टही मोकळं आहे. घरामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की संध्याकाळची हवा, सकाळचं ऊन, ह्या दोन्ही गोष्ट ह्या फ्लॅटमध्ये उपलब्ध नक्की आहेत. विशेष म्हणजे ह्या फ्लॅटमध्ये खूप चांगल्या पद्धतीचा उजेड आणि एक स्पेसियस फ्लॅट आहे. ग्राउंड प्लस 28 माळ्याची बिल्डिंग आहे आणि आपला जो फ्लोअर आहे तो फ्लोअर हायर फ्लोअर किंवा मिडल फ्लोअर मधल्याच फ्लोअरवरती असणारा हा 2 BHK जॉईंट असणारा फ्लॅट आहे. बिल्डिंगचा जर विचार केला तर साधारणतः 15 वर्ष 12 ते 15 वर्ष जुनी बिल्डिंग असणार आहे. इथे 2 दरवाजे होते. ह्या दोन्ही दरवाजांना एकत्र करून अशा पद्धतीचा हा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा फ्लॅट बनवलेला आहे. जर तुम्ही फ्लॅट बघितला तर ज्यावेळेला आपण फ्लॅटच्या बाहेरच्या साईडला येतो त्यावेळेला हा नॉर्थ आहे, आतमध्ये जाताना साऊथ आहे, पण बाहेर येताना नॉर्थ आहे. समोर जर आलं तर तुमच्या घराच्या आजूबाजूला कोणताच काही तुम्हाला कोणाचाच काही संबंध नाही आहे, कारण ते त्यांचे ते 2 BHK त्या साईडला व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं आहेत. आणि इकडे पुढे आल्यानंतर समोरच्या साईडला 2 फ्लॅट, त्याच्यानंतर ह्या साईडला बघितलं तर 2 फ्लॅट आणि 1, 2 आणि 3 लिफ्ट आहेत. आणि त्याच्यानंतर ह्या साईडला एक फ्लॅट आहे. पण हा जरी फ्लॅट असला तर तुमचा मात्र हा फ्लॅट वेगळा आहे. तुम्ही जर बघितलं तर इथून तिथपर्यंत जर बघितलं दरवाजापर्यंत, आता हे आपल्याच फ्लॅटमधलं असणारं शिवरॅक वगैरे आहे. जर तुम्ही 2 घराच्या मध्ये जर बघितली जागा तर खूप मोठं अंगण मात्र तुमच्या घरामध्ये तुम्हाला प्रॉपर मिळतं. तुमचे शिवरॅक्स आणि इथून आपला फ्लॅट तसा बघितला तर चालू झाला. त्याच्यानंतर हे जे मालक आहेत ह्या मालकांनी जर बघितलं तर सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं एक दोन्ही फ्लॅटला एक मस्त अशा दरवाजा सेफ्टी डोअर बनवून घेतलेला आहे. जे तुम्ही ह्या साईडला पण सेफ्टी डोअर आहे, हा पण सेफ्टी डोअर आहे. आणि नंतर घराच्या आतमध्ये आपण सरळ आणि चांगल्या पद्धतीची एंट्री मात्र नक्की करतो. ज्यावेळेला आपण घराच्या आतमध्ये एंट्री करणार आहोत त्यावेळेला जर तुम्ही बघितलं तर हा सुंदर आणि पद्धतशीर असा चांगल्या पद्धतीचा हॉल आहे. आणि हॉलच्या वरती जर तुम्ही बघितलं तर इथं मस्त असं फॉल सिलिंग म्हणा किंवा त्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्यांच्या हिशोबाने खूप चांगल्या पद्धतीनं बनवलेल्या आहेत. आता हा जो फ्लॅट तुम्ही बघताय ना, हा फ्लॅट ह्या जे तुम्हाला दिसतंय TV, फ्रीज आणि वॉशिंग मशीन ह्या 3 गोष्टी सोडून जसं हे आहे तसंच हे तुम्हाला A1 फॅन, झुमर किंवा हे सगळं जे तुम्ही AC पॅनासॉनिकच्या AC आहेत त्या सगळ्या तुम्हाला मात्र मिळणार आहेत. इकडनं जर तुम्ही बघितलं तुमच्या हॉलमधनं तर समोर तुम्ही बघू शकता सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा जो येऊरचा डोंगर आहे, हिरवळ आहे, हे सगळं बाकी तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपर बघायला मिळतं. आणि संध्याकाळचं वारं बाकी ह्या घरामध्ये खूप जास्त आहे. ही खिडकी बंद करून ठेवावी लागते, एवढी मोठी हवा ह्या फ्लॅटमध्ये. आणि ही हवा तुमची ह्या साईडला पूर्णपणे चांगली संध्याकाळची लागते. जर ही खिडकी ओपन केली आत्ताही जर तुम्ही बघितलं तर आत्ता घरामध्ये तुम्हाला हवा फील होते. जरी आपण ह्या घरामध्ये आत्ता आहोत तरी पण आपल्याला ती हवा मात्र फील नक्की होते. इथं त्यांनी थोडंसं TV युनिट बनवलेलं आहे. हे TV युनिट तुम्हाला पाहिजे तसं बनवायचं तर बनवू शकता, पण त्यांनी डिझाईनमध्ये घेऊन त्यांनी सध्या अशा पद्धतीचं TV युनिट बनवले जेणेकरून ह्या TVपासून त्या तिथपर्यंत जे आहे तुम्हाला जास्तीत जास्त अंतर मिळावं त्यासाठी. आणि मग मुद्दाम इकडे ह्या जे डायनिंग सेट आहे डायनिंगकडे कोणाचं इमिडिएटली लक्ष जावं नाही, त्याच्यामुळे त्यांनी मग मात्र इथे पार्टिशन लावले आणि तुमचा हा डायनिंग सेट इकडल्या साईडला व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचा बनवलेला आहे. आणि ज्यावेळेला आपण ह्या डायनिंग सेटच्या ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला इथे बाकी तुम्हाला सकाळचं ऊन येणार आहे, कारण ही जी खिडकी आहे ही पूर्वेला असल्या कारणानं पूर्वेचं ऊन तुमच्या घरामध्ये येतं. म्हणून इथे सकाळचं कोणाला जर ऊन घ्यायचं असेल तर कोवळं ऊन घेण्यासाठी म्हणा, तुळशी वृंदावन म्हणा, त्यांनी आपल्या ह्या स्टँडिंग बाल्कनीमध्ये प्रॉपरली ठेवलेली एवढीच मोठी स्टँडिंग बाल्कनी पश्चिमेला पण आहे, तेवढीच मोठी स्टँडिंग बाल्कनी तुमची ह्या साईडला पण आहे. तर अशा पद्धतीचा हा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा हॉल आहे, ज्याच्यात तुम्ही जर बघितलं तर इथपासून तिथपर्यंत सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं त्यांनी फॉल सिलिंग वगैरे पण केलेलं आहे. नंतर ज्यावेळेला आपण ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला ह्यांचं किचन आहे. हे किचन त्यांनी ओपन त्यांच्या हिशोबाने बनवून घेतलेलं आहे. ओपन किचन ठेवलेलं आहे, मोठं किचन आहे. आणि जर तुम्ही बघितलं त्याला चांगल्या पद्धतीनं मॉड्युलर वगैरे पण वरती म्हणा, स्टोरेज वगैरे, गॅसची पाईपलाईन, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्यांच्या हिशोबाने सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं ठेवलेल्या आहेत. वास्तूच्या दिशेने त्यांनी इकडून जेवण बनायला पाहिजे म्हणून त्याची गॅसची शेगडी पण त्यांनी या साईडला व्यवस्थित सगळं ओपन किचन ठेवण्यापाठीमागं हे कारण आहे की त्यांच्या प्लेटमध्ये काय आहे काय नाही त्या पद्धतीने इथून तिथपर्यंत ते देता येईल अशा पद्धतीचं आहे. नंतर जर ह्या किचनच्या आपण ह्या साईडला आलो तर किचनच्या नंतर इथे खरं तर एक वॉशरूम होतं कॉमन, पण ह्यांनी ते बदली करून इथे एक एक्स्ट्रा व्यवस्थित किंवा मग बर्तन भांडे घासायला याला त्याला म्हटलं तरी ते वेगळं त्यांनी इथं बनवलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट वॉशिंग मशीनचा कार्यक्रम पण त्यांनी इथेच
लावून ठेवलं, जेणेकरून वॉशिंग मशीनचा पण तुम्हाला काय मध्ये डिस्टर्ब नको. विशेष म्हणजे सगळ्यात चांगली गोष्ट आहे, परत आपण पुढे आल्यानंतर इथं खरं तर 2 बेडरूम्स होते, तर 2 बेडरूममधनं यांनी एकच बेडरूम भगवंतासाठी केले आणि भगवंताचं मंदिर यांनी खूप चांगल्या पद्धतीनं आणि सुंदर असं इकडे त्यांच्या पद्धतीनं बनवून ठेवलेलं आहे. तर इथं भगवंताच्या मंदिरासाठी त्यांनी एक व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीची जागा इथं उपलब्ध करून दिलेली आहे. हे जे आहे हे फायबरचं बनवलेलं आहे पार्टिशन, त्याच्यामुळे हे पार्टिशन जर तुम्हाला नको आहे तर हे पार्टिशन तुम्ही काढू शकता, पण त्यांनी त्यांच्या हिशोबानं भगवंताच्या मंदिरासाठी एवढी मोठी जागा मात्र दिलेली आहे. नंतर हे तुमचं शेवटचं बेडरूम येते. हे शेवटचं बेडरूम जरी बघितलं तर ते पण मात्र खूप मोठं आहे. त्यांनी मग ह्या साईडला काय केलं आहे, आपल्या कामाचा जो काही प्रश्न आहे तो कामासाठी त्यांनी ह्या पद्धतीनं असं एक ऑफिस टाईप त्यांनी त्यांच्या घरामध्ये व्यवस्थित अशी जागा बनवलेली आहे. आणि मग त्यांनी असं सुंदर आणि चांगलं डिझाईन करून टी व्ही युनिट म्हणा किंवा खाली जर तुम्ही बघितलं तर असं सुंदर आणि चांगलं ह्या साईडला पण त्यांनी व्यवस्थित बनवलेलं आहे. इथे पण तुम्ही बघताल AC म्हणा, इकडे जर तुम्ही बघितलं ड्रेसिंग टेबल म्हणा. ह्या बेडरूमची साईज पण खूप मोठी आहे. परत इथे जर आला तर इथे त्यांनी कम्प्लिटली चांगल्या पद्धतीचं कपाट वगैरे सगळं बनवून घेतले. वरती जर बघितलं मस्त फॉल सिलिंग वगैरे पण लावून दिलेलं आहे. इकडे जर आला तर इथे मात्र तुम्हाला परत एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट पण तुम्हाला इकडं ऑलरेडी असं वेगळं इथं दिलं गेलेलं आहे. जे हेही जर बघितलं तर त्यांनी त्यांच्या पद्धतीनं ते चांगलं असं मस्त बनवून घेतलेलं आहे. तुम्ही असं हे पण तुम्हाला चांगलं आणि सुंदर, बाकी इथं पण तुम्हाला एक हे वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट हे सगळं तुम्हाला इकडे ह्या साईडला मिळतं. हे बेडही आपल्याला हाय असं तुम्ही बेडची साईज पण बघू शकता, बेड पण मोठा आहे. इकडं पण सगळं फॉल सिलिंग ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी व्यवस्थित लावलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे आता सध्या इकडे काय कपडे वाळत घातलेले आहेत, पण इकडे जरी तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे पण एक स्टँडिंग बाल्कनी आहे, जी तुम्ही कपडे वाळवायला ईस्ट साईडला आहे. तुम्हाला हे सकाळचं ऊन तुमच्या बेडरूममध्ये मात्र इकडनं पण येत राहणार आहे. अशा पद्धतीचा हा ह्या साईडचा तुम्हाला मी फ्लॅट दाखवलेला आहे. जे तुमच्या घरात आल्यानंतर लेफ्ट साईडचं जे होतं ते दाखवलं. त्याच्यानंतर आपण ज्यावेळेला पुढे जातो परत आपण इथे पुढे आल्यानंतर इकडे तुम्ही ह्या साईडला गेला तर इथे बघा तुम्ही ही अशी भिंत येते आणि ह्या भिंतीच्या नंतर आपण पलीकडले जे आपले बेडरूम्स आहेत ते खरं बघायला जाणार आहोत. हे जे मालक आहेत हे विदेशात खरं तसे राहायला आहेत, विदेशात आहेत पण त्यांचे आईवडील इकडेच राहतात. तर इथे पुढे आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे जे किचन होतं त्या किचनच्या आधी त्यांनी इथं गेस्ट बेडरूम बनवलेला आहे. त्यांनी गेस्ट बेडरूमसाठी बघा वरती स्टोरेज वगैरे त्या सगळ्या गोष्टी, बेड वगैरे सगळं लावलेलं आहे. आत्ता घरामध्ये कमी लोकांची संख्या आहे त्याच्यामुळे त्यांनी त्याचा वापर स्टोर रूम म्हणून केलेला आहे. पण ही जी पण खिडकी जर तुम्ही बघितली तर ही पण पश्चिम दिशेला तुम्हाला खिडकी असणार आहे. त्याच्यामुळे ह्या बेडरूममध्ये पण जर तुम्ही बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीचं वारं मात्र तुम्हाला आणि संध्याकाळचं ऊन मात्र तिथे नक्की मिळू शकतं. त्याच्यानंतर इकडे जर आपण आलो तर इथे तुम्हाला एक परत कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट दिलं गेलेलं आहे, जे तुम्ही इकडे हेही चांगल्या पद्धतीनं वापरात मात्र तुम्हाला नक्की येणार आहे. आणि नंतर जर तुम्ही इकडे आलात तर इथे तुम्ही बघू शकता खूप मोठी अशी तुमची बाल्कनी असणार आहे, ह्याची ड्राय बाल्कनी असणार आहे. इथे तुमची वॉशिंग मशीन आहे. त्याच्यानंतर इकडे कपडे सुकवायला खूप मोठीशी जागा तुम्हाला मात्र ह्या फ्लॅटमध्ये मिळते. त्या फ्लॅटमध्ये पण पलीकडल्या साईडला पण तेवढी जागा आहे. परत इकडे आलात तर इकडं पण तुम्हाला एवढी मोठी जागा मात्र इकडनं पण मिळते. अशा पद्धतीचं खरं हे तुमचं ड्राय बाल्कनीचा एरिया होता जो तुम्ही बघितला. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण पुढे येणार आहोत, पुढे आल्यानंतर ज्यावेळेला तुमचं हे संपून जातं त्यानंतर परत आपल्याला पुढे जाण्याची वेळ येते. तुम्ही पॅसेज जर बघितलं तर दोन्ही घरांमध्ये मोठमोठाला पॅसेज तुम्हाला वापरायला इथून बघा इथपर्यंत पॅसेज मिळतो. पलीकडं सेम तेवढाच मोठा पॅसेज तुम्हाला इकडनं मिळतो. नंतर ज्यावेळेला आपण इकडे येतो इथं आल्यानंतर तुम्हाला परत एक अजून हे बेडरूम तुम्हाला मिळते जे मास्टर असणार आहे. याच्यात जरी तुम्ही आला तर फॉल सिलिंग म्हणा, बेड म्हणा किंवा हे सगळं स्टोरेज जरी बघितलं तर इथं पण मजबूत स्टोरेजसाठी जागा आहे, कारण इथे एक स्टोरेजसाठी कपाट बनवलेलं आहे. इकडे एक तुमचं कपाट ठेवलेलं आहे, वरती AC लागलेली आहे. आणि परत मी सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला इकडे पश्चिम दिशेला जी तुमचं ही खिडकी आहे, पश्चिम दिशेला मात्र तुम्हाला मोकळी ढाकळी आणि सगळं येऊरचं डोंगर दिसणारे असे आहे. आणि नंतर इथं जर तुम्ही बघितलं तर इथं पण तुम्हाला अशी सुंदर मोठी बाल्कनी आहे, जी तुम्ही तुमच्या ह्या पद्धतशीरकडून इथपर्यंत जरी बघितलं तर इथं पण तुम्हाला स्टँडिंग बाल्कनी ह्या बेडरूमला पण उपलब्ध नक्की मिळते. आणि त्याच्यानंतर ह्याच बेडरूममध्ये जर आपण बघितलं तर तुम्हाला इथे परत एक चांगल्या पद्धतीचं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट हेही एक मोठं आणि प्रशस्त मात्र तुम्हाला इथे पण एक नक्की चांगलं मिळतं. अशा पद्धतीचं
हे तुमचं बेडरूम होतं. नंतर ज्यावेळेला आपण पुढे जाणार आहोत त्यावेळेला जर तुम्ही बघितलं तर हे तुमचं शेवटचं बेडरूम असणार आहे. ह्याच्या शेवटच्या बेडरूमला जरी विचार केला तर हे दरवाजे म्हणा, हे सगळं म्हणा, त्यांनी त्यांच्या पद्धतीने चांगलं केलेलं आहे. इथं परत तुम्हाला एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट एक चांगल्या पद्धतीचं आहे. ह्या फ्लॅटमध्ये खरं तसं जर आपण शिफ्ट करायचं म्हटलं ते कलर सोडून दुसरं कोणतंच मला वाटते काम करायची गरज इकडे पडणार नाही आहे, कारण त्यांनी ऑलरेडी त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित चांगल्या पद्धतीने सेट केलेल्या आहेत. नंतर ज्यावेळेला हे शेवटच्या बेडरूममध्ये आपण येतो त्याला तिथं डिझाईन दिलं आहे. आज एकीकडं जर बघितलं तर एक मस्त आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला एक कपाट दिलेलं आहे, जे उंच आणि म्हणा किंवा खूप रुंद अशा पद्धतीचं आहे. नंतर तुमचं ह्या साईडला ड्रेसिंग टेबल आला, त्याच्यानंतर वरती फॉल सिलिंग आला. परत इथे तुम्ही जर बघितलं तर मस्तपैकी एक असं चांगलं टी व्ही युनिट वगैरे सेट करून ह्या साईडला स्टडी टेबल. अधिक परत जर तुम्ही इथं बघितलं तर इथं पण त्यांनी एक तिजोरी बनवलेली आहे, ती ह्या पद्धतीने त्यांनी ते ह्या साईडला पण स्टोर होते. अधिक तुमचा जर बेड तुम्ही बघितलं तर हे मोठा बेडही तुम्हाला वापरायला मिळतो. आणि विशेष म्हणजे परत ह्या घरामध्ये तुम्ही जर इकडनं ह्या बेडरूममधनं जर व्ह्यू बघायचा विचार केला तर मात्र तुम्हाला असा सुंदर आणि चांगला डोंगराचा, येऊरच्या डोंगराचा व्ह्यू बाकी तुम्हाला तुमच्या घरामधनं खूप सुंदर आणि चांगला नक्की मिळतो. भविष्यात इथं बिल्डिंग येण्याचे काही चान्सेस नाही इथं, कारण ज्या खालच्या बिल्डिंग्स आहेत त्या ऑलरेडी झालेल्या आहेत. त्यामुळं मला असं वाटते असा व्ह्यू जर बघितलं तर ह्या फ्लॅटचा पलीकडल्या साईडला तरी थोडा ब्लॉक आहे, पण ह्या साईडला तर बिलकुल ब्लॉक नसणारा हा व्ह्यू असणार आहे. अशा पद्धतीचा हा 4 BHK फ्लॅट आहे. 2 BHK जॉईंट केलेला फ्लॅट आहे. फुल्ली फर्निश, फुल्ली लोडेड असणारा हा. 2 पार्किंग मात्र ह्याच्यामध्ये आपल्याला मिळणार आहेत. आणि 2 पार्किंग सोबत असणारा हा पार्किंग जरी बघितलं तर पोडियम चांगल्या पद्धतीच्या कव्हर्ड कार पार्किंग आपल्याला ह्या घरामध्ये मिळतील. जे कोणी मंडळी ज्यांच्या घरामध्ये काम करायला लोक नाही येतं किंवा काम करायला वेळ जाणार आहे आणि मग ह्या सगळ्या गोष्टी आम्ही कधी करायच्या, आमच्याकडे वेळेचं कमतरता आहे, तर आणि हे जे मालक आहेत हे खरं तसं बघितलं तर इथे गोव्या साईडला यांचं डेव्हलपरचं कामही चाललेलं असं त्यांनी, त्याच्यामुळं त्यांच्या पसंतीनुसार त्यांनी ते घर खरं बनवलं होतं. अशा पद्धतीचा हा 4 BHK आहे. ह्याच्यात जी किंमत आहे, हे मालक जे आहेत ह्या मालकांनी आत्ता किंमत ठेवताना 2,85,00,000 2.85 मध्ये 2,85,00,000 रुपये याची किंमत आहे. जर तुम्ही बघितलं बिल्डिंगला OC, CC, सोसायटी त्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी झालेल्या आहेत, कारण 12 ते 15 वर्ष ही जुनी बिल्डिंग असल्याकारणाने ते सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम बाकी ह्या बिल्डिंगमध्ये सगळं तुम्हाला उपलब्ध मिळणार आहे. पण ज्या मंडळींचं बजेट आणि ह्या सगळ्या इंटेरियर डेकोरेशन अशा प्रशस्त घर ज्यांची अपेक्षा आहे, मला असं वाटते त्यांच्यासाठी हे घर आपण उपलब्ध केलेलं आहे. फर्निश पूर्णपणे घर असणार आहे. जर कोणाला अशा पद्धतीचं हे घर बघायचं असेल तर आम्हाला संपर्क करा. हा फ्लॅट आम्ही तुम्हाला नक्की दाखवून देऊ. आणि अशाच पद्धतीचे आमचे व्हिडिओ आपण सगळेजण बघत राहा, जेणेकरून तुमच्या पुढे आमच्याकडनं रोज नवीन नवीन काही ना काही गोष्टी येत राहतील. आणि आम्हाला जास्तीत जास्त लोकांनी तेवढं सबस्क्रायबर्स करा, जेणेकरून आम्हाला पण मानसिक समाधान मिळेल की बाबा आमचं काम तुमच्यापर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचेल. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.